अदानी प्रकरणावरून काँग्रेसनं रान पेटवलं असताना उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईमध्ये सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कारण पवारांनी अदानी प्रकरणी जेपीसीची गरज नसल्याचं वक्तव्य केलंय आणि यूपीएतील मतभेद चव्हाट्यावर आलेत। प्रधानमंत्री जी कहते हैं सबका साथ सबका विकास, मगर आज हिंदुस्तान की सरकार एक आदमी के साथ खड़ी है और एक आदमी का पूरा विकास करती है। ये देखिए 2014 से पहले का अदानी जी का बिजनेस का नक्शा। बिजनेस बढ़ना अच्छी बात है, मगर यहाँ बिजनेस बड़ा नहीं है, यहाँ तो जादू हुआ है। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदानींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। प्रधानमंत्री जी, मैं फिर से पूछता हूँ, हिंदुस्तान की पूरी संपत्ति, पूरा का पूरा धन एक व्यक्ति के हवाले क्यों किया गया? केंद्र सरकारनं विमानतळापासून रस्त्यांपर्यंत सगळं काही अदानी समूहाला आंदोलन दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। याविषयी त्यांनी एक ट्विट केलंय। अदानींच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारवर आरोपांची राळ उडवून दिली आहे। अदानी उद्योगातील 20,000 कोटी कुणाचे असा सवाल काँग्रेससह विरोधकांकडून करण्यात आलाय। अदानींच्या मुद्द्यावरून एकीकडे काँग्रेसकडून पंतप्रधानांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अदानींशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतंय। गुरुवारी राहुल गांधींनी अदानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली, तर त्याचवेळी उद्योगपती गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। त्या दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली। त्यामुळे या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं। अनेक दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून शरद पवार साहेब आणि अदानी साहेबांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे चांगले संबंध असल्यावरही भेटीगाठी होऊ शकतात। अदानी प्रकरणाची जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली जाते। संसदेच्या अधिवेशनात त्यावरून बराच गदारोळ झाला, पण शरद पवारांनी काँग्रेसच्या मागणीला छेद देणारी भूमिका घेत अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं। पवारांनी काँग्रेसच्या आरोपातील हवा काढून घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। खरं तर पवार आणि अदानी यांच्यात काही पहिली भेट नाहीये। गेल्या वर्षी 16 जूनला बारामतीतल्या पवारांच्या एका कार्यक्रमाला गौतम अदानींनी हजेरी लावली होती। आता पुन्हा एकदा त्यांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।